हेक्टर जमिनीवर बोगस पीक विमा काढल्याचं निष्पन्न झालं। तब्बल 500 हेक्टर जमिनीवर बोगस पीक विमा काढून शासनाची 4 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली। कांदा पीक नसतानाही काढण्यात आलेल्या कांद्याचा पीक विमा इथं समोर आला होता आणि याची बातमी साम टीव्हीने दाखवल्यानंतर आपण बघतोय की हा घोटाळा उघड झालेला आहे। सीएससी सेंटर धारक यांच्या मार्फत ज्या ठिकाणी एनए प्लॉट किंवा शेतकी महामंडळाच्या ज्या जमिनी होत्या त्या जमिनीवर वेगवेगळ्या ठिकाणावरून एनए गट नंबरवर विमा काढल्याचं हे निदर्शनास आलेलं आहे आणि त्यानुसार आपला 500 हेक्टरचा जो काही रिपोर्ट जो आहे तो शासनाला सादर करण्यात आलेला आहे। 4 कोटीची जी काही बचत आहे तर हे मालेगाव तालुक्यातून शासनाची झालेली आहे आणि बोगसती आहे। पुढील जे काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून याच्या बाबतीत कंपनी मार्फतही संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यापर्यंत कार्यवाही प्रस्तावित आहे। तर यानंतर आपण बघतोय एकट्या मालेगावात 500 हेक्टरवर बोगस पीक विमा काढला गेला होता। सर्वात मोठा पीक विमा घोटाळा हा झालाय। कांदा पीक नसताना देखील कांद्याचा पीक विमा काढण्यात आला। 71 बोगस शेतकऱ्यांनी पीक नसतानाही हा विमा काढला। एनए प्लॉट तसंच शेतकी महामंडळाच्या जमिनीवर हा पीक विमा काढण्यात आला। बोगस पीक विमा घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे चौकशी सुरू झाली आहे।